थंडीत पौष्टिक असे लाडू तयार केले आहेत. यातला एक लाडू जरी तुम्ही रोज सकाळी खाल्लात तर भरपूर प्रोटीन आणि न्यूट्रिशन असे तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि रेसिपी ट्राय करायला विसरू नका. सगळं आपल्याला एक वाटीच्या प्रमाणात घ्यायचं आहे. तूप सुद्धा मी 1 वाटी घेतलं आहे, पण आपल्याला थोडं थोडं करून सगळे ड्रायफ्रूट यात भाजून घ्यायचे आहेत. 2 चमचे तुपात मी हे सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतले आहेत. आता हे सगळे खरपूस एकदम व्यवस्थित भाजले की ह्याला थंड होण्यासाठी एका बाजूला काढून घ्यायचं. आता यात 2 चमचे तूप घ्यायचं आणि एक वाटी सुकं खोबरं घ्यायचं, ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता परत पुन्हा 2 चमचे तूप घ्यायचं, त्यात डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक एकदम व्यवस्थित फुलेपर्यंत तळून घ्यायचा. आता 2 चमचे तूप घ्यायचं, त्याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित खरपूस मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. आता हे सगळं थंड झालं की मिक्सरला एकदम ओबडधोबड वाटून घ्यायचं. त्यासाठी 1 वाटी गुळ घ्यायचा आणि त्यात 2 चमचे पाणी घालून हा पाक वितळेपर्यंत, फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आता हे गरम झालेलं मिश्रण त्या मिश्रणावरती घालायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट असे लाडू तयार करून घ्यायचे.